बातमी अमरावतीमधली आहे। अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेजच्या जागेवरनं वाद निर्माण झालेला आहे। मेडिकल कॉलेज अमरावती शहराबाहेर नको अशी मागणी अमरावतीतल्या नागरिकांनी केलेली आहे। शहरातल्या कोंडेश्वर रोडवरच्या वडद इथं शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं आहे। मात्र हे मेडिकल कॉलेज अचलपूरला हवं अशी मागणी बच्चू कडू आणि आमदार प्रवीण तायडे यांच्याकडनं होतीये आणि याला अमरावतीतल्या जनतेचा तीव्र विरोध होतोय। मेडिकल कॉलेज अमरावती शहराच्या मुख्य आणि मध्यभागी असावं अशी मागणी सर्वसामान्य अमरावतीकरांकडनं होतीये। मेहनत करून ज्या लोकांनी हे मेडिकल कॉलेज आपल्या अमरावती शहराला मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला आता हे राजकीय रूप न देता सर्व नेते मंडळींनी एकत्र बसून मेडिकल कॉलेजच्या जागेकरिता चांगली सुसोवित अशा सर्वांच्या म्हणजे जाण्या येण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे कॉलेज शहराला लगत असलेल्या एखाद्या चांगल्या सुसज्ज अशा ठिकाणी होण्याचा आमचा सर्व नागरिकांचा असा निर्धार आहे। हे मेडिकल कॉलेजची जागा हे शहराच्या लगत असलेली पाहिजे आणि एक जागा आमच्या लक्षात आहे अशी राडगाव चौक ते ITI रस्ता, त्या रस्त्यावर जागा उपलब्ध करून देऊ शकते संजय भाऊ, असं आमचं म्हणणं आहे। आणि ती जागा खूप सुलभ राहणार आहे। अगदी नॅशनल हायवे पासून 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जागा आहे। हे जागा आम्ही पण उपलब्ध करून देऊ शकतो मेडिकल कॉलेजला। सर्वसामान्य नागरिक म्हणून म्हणणं हे आहे की मेडिकल कॉलेज हे शहरातच यावं व आतमध्येच राहावं कुठेतरी, जेणेकरून बस स्टँड किंवा ग्रामीण मधले लोक जिथून येतात तिथून हाकेच्या अंतरावर 2-3 किलोमीटरवर ते जाऊ शकले पाहिजे। इथून अमरावती शहरापासून जर बघितलं तर ते मेडिकल कॉलेज 20 ते 25 किलोमीटर येत आहे। तर त्याच्यामुळं हे कोणासाठी फायद्याचे नाही आहे। एक साईड ते मेडिकल कॉलेज ज्या एरियात बनन तिथल्या लोकांच्या फायद्यासाठी राहील, पण ते जर शहरात असलं जिथं बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे किंवा ऑटो वगैरे जाऊ शकते, अशा ठिकाणी जर आलं तर सर्वांच्या कामात राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।